शेतकरी कामगार पक्षाने घोषित केलेल्या खारघर टोल नाका बंद करण्याच्या आंदोलनाला आज संपूर्णपणे यश मिळाले। कामोठे येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयापासून निघालेला प्रचंड मोर्चा खारघरच्या टोल नाक्यावर जाऊन धडकला आणि टोल न घेताच वाहनांना जाण्यास भाग पाडले। शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनी केवळ एका दिवसात कार्यकर्त्यांना आवाहन देऊन इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलन यशस्वी केल्याबद्दल माननीय विवेक पाटील यांचे अभिनंदन केले। तसेच सर्वच मान्यवरांनी खारघरच्या टोल नाक्याविरोधात प्रक्षोभ व्यक्त केला। काँग्रेसच्या निष्क्रिय आमदार म्हणून आपण निवडून येणार नाही ही भीती जेव्हा प्रशांत ठाकूर यांना वाटली तेव्हा त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि निमित्त मात्र ठेवला की टोल रद्द काँग्रेस सरकार करत नाही, त्याच्यामुळे मी जनतेचा प्रश्न रस्त्यावर उतरून लढीन म्हणून मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहे। आता पनवेलच्या जनतेसमोर या पितापुत्रांचा किती खोटेपणा आहे हे सिद्ध झालेलं आहे। या प्रसंगी जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांनी टोल विरोधी लढ्यामध्ये सामील झालेल्यांचे आभार व्यक्त केले। टोल बंद करूनच राहू असे आश्वासन यावेळी बाळाराम पाटील यांनी जनतेला दिले। या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत या टोल पासून जनतेला सुटका मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हे जाहीरपणाने शेतकरी कामगार पक्षाची भूमिका म्हणून या ठिकाणी जिल्हा चिटणीस या नात्याने मी आपल्या समोर मांडतोय। हा मोर्चा फक्त इशारा मोर्चा आहे। जर टोल बंद केला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी बाळाराम पाटील यांनी शासनाला दिलाय। या ठिकाणी काँग्रेसच्या काळामध्ये या टोलची पायाभरणी झाली, सरकार भाजपचं आलं, लोकांना या ठिकाणी पनवेल मध्ये येऊन विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी या साऱ्या मंडळींनी आश्वस्त केलेलं होतं की खारघरचा टोल नाका भारतीय जनता पक्षाची सत्ता आली तर चालू होणार नाही। सत्ता आली, भारतीय जनता पक्षाची भूमिका बदलली, टोलचा निर्णय मात्र काँग्रेस सरकारनं घेतलेलाच कायम या सरकारनं ठेवला। नागपूरचं अधिवेशन झालं, 65 दिवस सत्ता येऊन झाली ना प्रशांत ठाकूराला खारघरचा टोल नाका उठवण्याची आठवण पडली, ना देवेंद्र फडणवीसांना पडली, ना नितीन गडकरींना पडली, ना विनोद तावडेंना पडली। विनोद तावडे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते असताना 100 लोकांची फौज घेऊन या ठिकाणी आंदोलनाची नौटंकी त्यांनी केलेली होती, पण सत्तेत आल्यानंतर मात्र जी काँग्रेस शासनाची भूमिका होती तीच भूमिका भारतीय जनता पक्षाची झालेली आहे। या ठिकाणी हजारो शेतकरी आणि या ठिकाणी जनता जमा करून शेतकऱ्यांना आणि या ठिकाणच्या जनतेवर अन्याय करणाऱ्या सरकारचा निषेध करण्याचा निर्णय या ठिकाणी विवेक पाटलांनी परवा घेतला आणि आपण सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आल्याबद्दल मी मनापासून पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देतो आहे। तसेच या प्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या। भाई जयंत पाटील यांनी टोल विरोधी संदर्भातील निषेध व्यक्त केला। केवळ एका दिवसाच्या निर्णयावर इतक्या मोठ्या संख्येने जमा झालेल्या नागरिकांचे आभार व्यक्त करत त्यांनी माननीय विवेक पाटील यांचे देखील कौतुक केलं। विरोधकांवर जयंत पाटील यांनी चांगलंच टीकास्त्र सोडलं। जे तिकडे पळतात स्वार्थासाठी, पैशासाठी आणि सत्तेसाठी ते आज पिढ्यामध्ये लपले ते मला कळत नाहीये। मी निश्चितपणे सांगेन ज्या वेळेला मत मागायला गेले त्या मत मागताना त्यांनी सांगितलं की या ठिकाणी जर खारघरचा टोल झाला तर मी राजीनामा देईन, पण आता जनतेसमोर येणार लाज वाटते। हे धोरण आहे, धोरण समजावून घेतलं पाहिजे। टोलचं धोरण आहे, हे धोरण टोल माफियांच्यासाठी या ठिकाणी सकारात्मक करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आणि त्याची पुनरावृत्ती आज या ठिकाणी बीजेपी करायला मागते आहे। शेतकरी कामगार पक्षाच्या लाल लाटा बघितल्यानंतर कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो। तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील यांनी देखील यावेळेस आपल्या भावना व्यक्त केल्या। सुरुवातीलाच ज्या टोल नाक्यावरून आंदोलन छेडलं गेलं, टोल नाक्याचा बहाणा करून
इथला आहे आमदार प्रशांत ठाकूर. याप्रसंगी राजेंद्र पाटील यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. एका दिवसात कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन इतक्या मोठ्या प्रमाणावर मोर्चा काढला. या बाबतीत त्यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले. तसेच आपल्या टोल संदर्भातील भावना व्यक्त करताना टोल बंद करण्याविषयी नौटंकी केलेल्या विरोधकांना राजेंद्र पाटील यांनी चांगलंच फैलावर घेतलं. तो त्या रस्त्यावर मित्रांनो झोपला होता, आडवा पडला होता, उपडा पडला होता की टोल रद्द झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. त्या राम ठाकूरना माझं सांगणे कार्यकर्ते वतीने आमचं एकच सांगणं आहे की आता राम ठाकूर तुम्ही लोणावळ्याला या, उपडे पडायला या आणि टोल रद्द करून दाखवा. हिंमत असेल तर तुमच्यात खरा स्वाभिमान जागा असेल. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे शब्द आठवतात, ज्यावेळी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ते आले होते त्यावेळी त्यांनी सांगितलं की टोल आम्ही बंद करणार आहोत. प्रशांत ठाकूर, हे टोलचं बाल माझंच आहे, ह्याला मी हुकूम बाहेर घेणार आहे. आता हे टोलचं बाल नितीन गडकरी साहेब तुमच्या अंगाखांद्यावर खेळतोय. आता टोल मुक्त महाराष्ट्र तुम्ही करायची स्वप्न बघत होतात, आता टोल युक्त महाराष्ट्र तुम्ही करायला मागताय. हे शेतकरी कामगार पक्षाकरता स्वस्त बसताना कार्यकर्ता मात्र पेटून उठलेला आहे. तसेच खारघरच्या टोल नाक्याचे राजकारण करून आपली राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या प्रशांत ठाकूर व राम ठाकूर यांच्या विरोधात आगपाकड देखील यावेळेस करण्यात आली. जनहितार्थ या आंदोलनाचा पुकार करताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरून माननीय विवेक पाटील यांच्याशी संपर्क साधून विनंती केली की येत्या 2 दिवसात आम्ही बैठक बोलावून घेऊ, या संदर्भातील तोडगा काढू. शेतकरी कामगार पक्षाच्या आंदोलनाची ताकद काय असते हे यातून दिसून येतं. शेतकरी कामगार पक्षाच्या आंदोलनामुळे पुढचा निर्णय घेईपर्यंत या टोल नाक्यावर टोल घेतला जाणार नाही. शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटे की. यावेळेस माननीय विवेक पाटील यांनी शासनाला इशारा दिला की शासनाने जर आपला शब्द पाळला नाही तर मात्र आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडावं लागेल. खारघरच्या टोल नाक्याचं नाटक करून जे निवडणुकीमध्ये जिंकून आलेले आहेत आणि आता जनतेचे प्रश्न सोडवण्यापासून कुठल्या बिलात लपून बसलेले आहेत, त्यांना बाहेर काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हा निर्धार आजच्या या आपल्या मोर्चामध्ये आणि आंदोलनामध्ये करायचा. तसेच काँग्रेस पक्ष टोल बंद करत नाही म्हणून विरोधकांनी काँग्रेसची साथ सोडली. आता भाजप टोल बंद करील का, यावर विरोधकांचा काय निर्णय असेल, अशा खडाजंगी प्रश्नानेच माननीय विवेक पाटील यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. काय आश्वासनं दिली होती? काँग्रेस पक्षातनं आपण निवडून येणार नाही अशी खात्री झाल्यामुळं काँग्रेस पक्ष सोडून भाजपच्या हवेवर निवडून येतोय काय म्हणून प्रयत्न करणारे त्यावेळेला सांगितलं की काँग्रेस पक्ष टोल नाका रद्द करत नाही म्हणून मी काँग्रेस पक्ष सोडला. आता भाजपने टोल नाका चालू केला. आता तुम्ही काय करणार ही भूमिका जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत ह्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष आंदोलन करत राहणार आहे. कारण लोकांची दिशाभूल करणं, लोकांची फसवणूक करणं हे काम त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे. आणि हा खारघरचा टोल बंद करण्याची ताकद आणि हिंमत फक्त या लाल बावट्यामध्येच आहे हे दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेले आहे. आणि मी जाहीरपणे सांगतो की हा टोल नाका बंद केल्याशिवाय शेतकरी कामगार पक्ष स्वस्त बसणार नाही. या तमाम जनतेला या ठिकाणी मी ग्वाही देत आहे. ही ग्वाही देत असताना आता सांगण्यात येतंय का 5 गावांना आम्ही फ्री केलेला आहे, टोल मुक्त केले का टोल माफ केलेला आहे. अरे त्यासाठी आंदोलनाची नाटकं करायची गरज शेतकरी कामगार पक्षाला लागली नाही. या ठिकाणी निवडणुकीमध्ये येत असताना त्यावेळेस प्रचाराला आलेले असताना नितीन गडकरींनी सांगितलं कि ये टोल का जन्मदाता मैं हूं, मुझे ही मालूम है ये टोल कैसा रद्द करने का. आता जन्मदात्याला हे टोल नाका बंद करण्यासाठी कुठली अडचण आली? टीव्हीच्या माध्यमातून आपण बघितलं असेल जेव्हा या वृत्तपत्र वाहिन्यांचे प्रतिनिधी नितीन गडकरींकडे त्या ठिकाणी विचारणा करायला जात होते तेव्हा मान बाजूला करून पळून जाण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. मागच्या वेळेस काँग्रेसवाल्यांनी तत्कालीन आमदारांनी आंदोलन केलं होतं, त्याला रस्त्यावर आडवं पडायला लागलं तेव्हा पोलीस अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्याला फोनवर करून बातमी दिली. अरे आम्ही इथं यायच्या आधी मुख्यमंत्र्यांनी फोनवर आमच्याशी संपर्क साधला. हा फरक ही ताकद आहे शेतकरी कामगार पक्षाची की मोर्चा निघायच्या आधी या राज्याच्या मुख्यमंत्र्याला आपल्या आंदोलनाची दखल घ्यावी लागली. एवढं मोठं आंदोलन ह्या ठिकाणी फक्त आपण करू शकतो. मुख्यमंत्र्यांना सांगितलं मी
की आपण चर्चा जरूर करू, चर्चेतनं मार्ग चालला तर ठीक आहे, पण चर्चेतनं मार्ग निघाला नाही, हा टोल नाका बंद झाला नाही तर टोल नाका बंद करण्याचं आंदोलन अधिक तीव्र केल्याशिवाय आम्ही ठेवणार नाही, हे देखील आपण त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्याला सांगून टाकलेलं आहे. विरोधकांनी आतापर्यंत नागरिकांची कायम दिशाभूलच केली आहे. खारघरचा टोल बंद करण्याची हिंमत ही फक्त आणि फक्त शेतकरी कामगार पक्षाच्या लाल बावट्यामध्येच आहे. टोल बंद केल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याची ग्वाही यावेळेस माननीय विवेक पाटील यांनी नागरिकांना दिली.